तर नमस्कार मंडळी. आज सोमवार सुट्टी, त्यामुळे निघालोय रानात. उसाला लावायचं आहे पाणी. तर आता ठिबकनं लावायचं का पाट पाणी पाजायचं, तिथल्या परिस्थितीवर बघूया. चला जाऊया रानात. तर आता गाडी लावली तर पांडुकाकाच्या वस्तीवर निघालोय आपल्या रानाकडे चालत. सकाळ सकाळी रानातलं वातावरण एक नंबर असते. काका काय करताय? इथं पांडुकाकांनी लेझर ठिबक केलंय, त्याचं चाललंय त्यांचं टेस्टिंग. हे लेझर ठिबक तिकडल्या सरीचं पाणी उडतं इकडे, त्या सरीचं लय उपयोगाचं नाही फुल ह्याला. पांडुकाकांनी जरा टेस्टिंग केलेलं बघितलं आणि आता आलो आपल्या रानात. इथं आता बुच काढूया आणि पाणी देऊया सोडून. आता ही 4 सारे पिते तर तिकडचं जोडून येऊया. पाणी जाणार ह्याला बंद केला. पाणी लावायला इथला बुचकोला काय हे बुचकोलायचा. असं बेंड जोडून घेतला तर निम्म इकडं निम्म पाणी, परत ह्यो बेंड इकडे फिरवायचा, इकडं पाणी. चला त्या 4 साऱ्या कुठवर गेले ते बघूया. या इथं आहे ते 4च साऱ्या. काय इथवर या उमरापर्यंत एक 50 फूट आहे. 50 फूट पण नसेल पण आहे. लगेच टेकते त्या साऱ्या. या 2 टेकल्या. आता जरा भरून इकडे तिकडे येणार पाणी. बघितलं 2 लगेच पाणी येतं खाली. अजून ही सरी याची आल्याजवळ हे पण आले. इथलं झालं बघा. आता हे बुच लावला. आता तिकडं पाणी चालू केलंय. ते सरळ लावूया साऱ्यासनी सगळं व्यवस्थित. इकडं आता बघा इकडं पाणी लावलंय. त्या साऱ्या टेकूस तर आता मी जरा काढतो वैरण. तर आता इकडल्या 9 साऱ्या झाल्या. या साऱ्या बंद करायच्या आणि या 7 साऱ्यासनी लावायचं. चला
या पण आता साऱ्या टेकत आली त्या त्यातलं आता एक राहिल्या मागं ही आली की ही पण बंद करायचं पुढच्या साईडला लावायचं. इकडचं झालं बघा पाणी. आता मी तिकडे फिरवलं आहे या साईडला पाणी लावलं. दिसाला पाणी त्याची मजाच काय हवं असतं ना. तिकडले आता या 7-8 सारेसनी पाणी लावलंय आणि बसलो इकडे खाली वाट बघित पाणी यायची. झालंय आता ह्या 7-8 साऱ्या झाल्या की दुसऱ्या एक 7-8 साऱ्या राहिले त्या मग होतंय आपलं पाणी. तासाभराचं काम आहे. जायचं घरला जेवायला. निम्म झालंय बघा. आता राहिलेलं निम्म लावलंय पाणी. होईल तासाभरात. परत इकडे द्यायचं आबांच्यात सोडून पाणी. शिवार कसं दिसतंय बघा. हिरवगार. तर आता आपलं पाणी झालेलं आहे पाजून. इकडे दिलंय आता आबांच्यात सोडून पाणी. तर आपण जाऊया घरला. आपलं झालं काम. चला दिंडा घेतलाय डोक्यावर. जाऊया घरला. दिवसभर रानातलं काम उरकलं आणि आता पेठची जत्रा चालू झाल्यामुळे निघालोय पेठच्या जत्रेला. देवाला पाया पडून यायचं. चला. बऱ्यापैकी आता हायवेचं काम पूर्ण होत आलंय. जिथं जिथं ब्रिज आहे ती त्याचं भराव टाकून तेवढंच आता काम अपूर्ण राहिले. होईल आता. जिथं जिथं झालंय पूर्ण तिथं तिथं पट्ट मारले ते. आता पुढं बघा ब्रिजचं चालू आहे काम. त्यामुळे इकडं ड्रायव्हर्शन काढलंय. अशा ड्रायव्हर्शनला जरा होतं ट्रॉफिक. घ्यायचं समजून. आडवी तिडवी गाडी घालायची नाही म्हणजे जाते निघून व्यवस्थित. तर आता पेठ नाक्यावर आलोय आपण. तर पुन्हा आता ब्रिज खालनं राईट मारला की पेठ गावाकडे जाते. ह्यो पेठ नाक्याचा ब्रिज. इथनं आत बघा पेठ गाव आहे. आपण जाणार पुढच्या रस्त्यानं. इकडे आता यात्रेची गर्दी असणार आहे त्यामुळे पुढच्या रस्त्यानं जायचं. मेन रस्त्याला गर्दी असल्यामुळं पेठच्या आपण आता पुढच्या रस्त्यानं बघा ह्या इथल्या रस्त्यानं आत जाणार. ह्यो आहे बघा गोळेवाडी फाटा. इकडनं डायरेक्ट गावात जाते. चौकातनं या राईट मारला की डायरेक्ट मानकोबा मंदिर बशीत जाते. तिकडं आत मानकोबा मंदिर दिसतंय बघा.
जवळच आलो बरोबर अगदी. गाडी लावली तिथं आणि या रस्त्याने निघालो बघा मंदिराकडे. घे मंदिराचं सुंदर असं बांधकाम. मस्त असं दर्शन झालं आणि आता आपण निघालो परतीच्या प्रवासाला. आज बसणं यात्रेचा पहिला दिवस असल्यामुळे जास्त काही गर्दी नव्हती. आपण निघालोय बघा परतीच्या प्रवासाला. आलेल्याच्या रस्त्यानं बाहेर जाणार आहे कारण मेन रस्त्यानं गर्दी भरपूर आहे. आपण आता गोळेवाडी गावातनं बाहेर पडतोय. गोळेवाडी गावातनं बाहेर पडल्यानंतर ह्यो हायवे लागतोय बघा. ह्यो पेटनाका 32 शिराळा हायवे. इकडे राईटला गेलं की ह्यो 32 शिराळा. आपण निघालोय पेटनाक्यावर. चला जाऊया आता पेटनाक्यावर. बघा पेटनाक्याचा ब्रिज. इकडे सरळ गेलं की ईश्वरपूर.
आपण आता निघालो कराडच्या दिशेनं. आपण आता पेठ नाक्यावरनं कराडच्या दिशेनं निघालोय. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन तेवढं दाबा, म्हणजे पुढचा व्हिडिओ आला की लगेच तुम्हाला कळेल. जर काय चुकलं माकलं तर माफ करा.